कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. याहो याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती धरून मनी, सुंदर गायन गावदनी, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, घडी भर विसरून विषय जगाचे, विमल मने करू ध्यान तयाचे, जगदीशाचे स्तवन करू, जय जय तारे गगन भरू, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, पुत्रक कन्या आपण सगळी, जमून रमूया पितया जवळी, राहील पुढती ख्रिस्त उभा, स्वर्गाची मगती प्रतिभा, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी रेव्हरंड अमोल भानुदास कदम आपणा सर्वांचं स्वागत करतो. आजचा विषय आहे आपण जे करतो ते का करतो. शास्त्रभाग आहे स्तोत्रसंहिता 119, 113 ते 128 ही वचनं. आजचं मुख्य वचन आहे, मी तुझा दास आहे, मला तुझ्या निर्बंधाचे ज्ञान व्हावे म्हणून मला बुद्धी दे. स्तोत्र 119, 125 वचन. सुवार्तिकाकडून व लोकांकडून आपणास वारंवार सांगितले जाते की परमेश्वराचे आज्ञापालन आपण डोळे झाकून केले पाहिजे. पण परमेश्वराची अशी इच्छा आहे की त्याच्या आज्ञा का पाळल्या पाहिजेत याचे ज्ञान आपणाला असले पाहिजे. आपले आज्ञापालन बिनतक्रार व तत्काळ असले पाहिजे. पण जेव्हा ते सुज्ञपणाचे असते तेव्हाच फक्त परमेश्वर संतोष पावतो. इब्री पत्र याचा 3 अध्याय 7 आणि 8 ह्या वचनात आपण असे वाचतो, म्हणून आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर तुम्ही आपले मने कठीण करू नका. ह्या पत्राच्या लेखकाने अगोदरच्या 2 वचनात आज्ञापालन का करावे ह्याची 2 कारणे दिली आहेत. त्यापैकी एक असे होते की त्याच्या सबंध घरात मोशे हा सेवक ह्या नात्याने विश्वासू होता. दुसरे, त्याच्या घरात पुत्र म्हणून ख्रिस्त विश्वासू होता. दुसऱ्या भाषेत सांगायचे तर आपण देवाचे सेवक आहोत आणि त्यासाठी विश्वासूपणे आज्ञापालन करण्याची आवश्यकता आहे ह्याची मोशेला समज होती. ख्रिस्ताने आपण पित्याचे पुत्र आहोत ह्या नात्याने त्याचे आज्ञापालन केले. हेच वचन आपणास लागू करून जेव्हा देव आपला उत्पन्न करता आहे हे आपणास समजते, तेव्हा आपण त्याची हस्तकृती ह्या नात्याने ख्रिस्त आपला राजा व आपण त्याची प्रजा, तो कप्तान आहे व आम्ही सैनिक आणि तो आमचा प्रभू व आम्ही त्याचे शिष्य म्हणून आपण आज्ञापालन केले पाहिजे. त्यामुळेच त्याने एकदा आपल्या शिष्यांना धमकाविले, तुम्ही मला प्रभू प्रभू असे म्हणता
पण मी जे सांगतो ते का करत नाही. लुकृत शुभवर्तमान 6 अध्याय 46 वचन. जर ख्रिस्त मस्तक आहे तर त्याच्या शरीराचे अवयव या नात्याने आपण त्याचे आज्ञापालन केले पाहिजे. ही विवेकपूर्ण आज्ञांकिता होय. दावीद हा परमेश्वराच्या मनासारखा मनुष्य होता, परंतु याचा अर्थ असा नव्हे की त्याने कधीही परमेश्वराच्या आज्ञा मोडल्या नाहीत. त्याला परमेश्वराच्या आज्ञापालन करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. म्हणून त्याने वारंवार अशी प्रार्थना केली की मला बुद्धी दे, म्हणजे मी तुझे शास्त्र पाळीन. तुझ्या आज्ञा शिकण्यास मला बुद्धी दे. मला तुझ्या निर्बंधाचे ज्ञान व्हावे म्हणून मला बुद्धी दे. स्तोत्र 119, 34, 73 आणि 125 ही वचनं. होय, परमेश्वर आपणाकडून अंधपणाने नव्हे तर सुज्ञतेने केलेल्या आज्ञापालनाची अपेक्षा करतो. सुज्ञतेने केलेल्या आज्ञांकितपणात अर्धवटपणाला वाव नसतो. घोडे, गाढवे आणि इतर प्राणी यांना आपल्या मालकांच्या आज्ञा पाळणे कठीण का वाटते? कारण त्यांना समज नसते. यासाठी परमेश्वर आपणाला ताकीद देतो की मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर यासारखे होऊ नका. त्याला आकळण्यासाठी लगाम व बागदोर अशी सामग्री पाहिजे. नसली तर ती तुझ्याजवळ यावयाची नाहीत. स्तोत्र 32, 8 आणि 9. वस्तुस्थितीची माहिती आपणास कोठून मिळेल? ती सर्व परमेश्वराच्या वचनातून मिळते. ते आपल्या आंतरिक मनुष्याला सार्वकालिक वास्तवतेचे ज्ञान देते. परमेश्वराचे वचन आपणास दैवी सत्याचे सुस्पष्ट ज्ञान देते. निखळ सत्य, फक्त वस्तुस्थितीच, कोणतीही तडजोड नाही. इब्री 4, 11 आणि 12 ही वचनं. पवित्र शास्त्राचे पद्धतशीर मनन हे आमचे आत्मे मृदू बनवते आणि आमचे जीवन परमेश्वराच्या नियमाच्या अधीन ठेवते. आजचं वचन परमेश्वर करो आपणा प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वर, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. प्रभू, तुझी हुक्का स्तुती करतो. प्रभू, आज तू आम्हाला तुझ्या वचनातून मार्गदर्शन केलंस, त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो परमेश्वरा. प्रभू, आम्ही नेहमी विश्वासू राहावं यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. नेहमी आम्ही तुझ्या आज्ञा पालन कराव्यात यासाठी सहाय्य कर. पण प्रभू परमेश्वरा, ते आम्ही का पाळतो आहोत याची जाणीव देखील आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणाला आज तू होऊ दे. तुझा आभार मानतो, तुझे उपकार स्तुती आणि तुझं गौरव करतो. ही प्रार्थना, ही विनंती तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या प्रियाने गोड नावात आम्ही तुला सादर केली म्हणून ऐक पित्या. आमेन.